पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शरू, मी जस्ट येते बाबाला भेटून, आपण शरू! नंतर बोलू। शर्वरी, तू बरी आहेस? तुला लागलं नाहीये ना काही? नाही नाही, ठीक आहेस ना तू? हो बाबा, आय एम फाईन। अनंता, माझा आनंद आला। तुम्ही ज्या अनंताला हाक मारताय ना तो अनंता मी नाहीये। 35 वर्षापूर्वी आपला संबंध संपलाय। तू चल। काय करतोयस? अरे आनंद, ऐक तरी मस्त। ऐकायची सांगायची वेळ संपली आहे नाना, तू चल। तू कसं काय करतोय? कसं काय करतोय म्हणजे? ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करताय। काही सांगायचा प्रयत्न करत नाहीये, बाबा, तू चल। महाजन, काय करताय तुम्ही? हात सोडा तिचा। हो बाई, तुम्ही तुमचे सल्ले तुमच्यापाशी ठेवा आणि माझं ऐका। या वाड्यामध्ये फार वेळ घालवू नका। तुमचं काम झालं असेल तर निघा, चल। बाबा थांब। ओ महाजन, महाजन, वेळ गेली नाही, वेळ आता सुरू झाली आहे। बाबा सोड तू। बाबा हात सोड, दुखतोय। काय चाललंय तुझं? असं का बघतोयस तू? आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही। मला न सांगता आलीस ना इकडे? आपल्या घरी चल। बाबा हेही माझंच घर आहे आणि आजोबांना बरं नव्हतं ना म्हणून आले होते मी। जास्त शांत उगाच नव्हते आले। गप्प बसपणा करू बाबा नको। सोड तू। तुला जायचं असेल तर तू जा, मी येत नाहीये। शर्वरी, शर्वरी, नाना चल, वेळ भरलीये तुझी, मरायला तयार हो। खूप चढवलंस मला तुझ्या शरीरात। मर नान्या, मर। त्याच्याशिवाय माझी सुटका नाही रे। कोणाची वेल कधीन कुठं मरण निरोप धाडून शानी येत नाही। आमचे मालक जायला निघालेत, त्यांच्यासाठी फुलं लागतील। जलमाच्या मागो माग आलं मरण धावून, जसं फुल गेलं कोमेजून, गंध जाईल उडून। शरू प्लीज, हट्ट करू नको। शरू प्लीज, मी हात जोडतो तुझ्या पुढे। मी दमलो तुला सांगून। चल ना प्लीज। बाबा तू हात नको सोडूस प्लीज। आय एम सॉरी। आपण जाऊया।
हे घ्या, हे पैसे त्यांच्या कार्यासाठी. आणि मी काही जर चुकीचं बोललो असेल तर आय एम व्हेरी सॉरी, मला माफ करा. आणि थँक्यू, तुम्ही जी काही मदत केली त्याबद्दल खूप थँक्स. चल. नाना आजोबा बाबा, तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तू का लपवलंस हे सगळं? तुझ्या आजोबांवर इतका राग काय? तू आता तरी सांग ना बाबा. आता तर आजोबा पण नाहीयेत. तू आता तरी सांग, काहीतरी बोल. त्यांना आराम करू देत बाळा. त्यांनाही मोठा धक्का बसला असेल ना. आणि हे बघ, तूही आराम करून घे. हं, मी माझ्या बाबांशी बोलते. प्लीज बोलू. ही काय पद्धत आहे बोलायची? सॉरी. ठीक आहे. दरवाजाला हात लागला, तिकडे खिळे होते, तर टिटॅनसचं इंजेक्शन द्यावं लागेल आपल्याला. आंघोलीचं पाणी गरम झालंय. मालकांना शेवटची आंघोळी घालून घ्या. हे बघा, मी आणि शर्वरी आत्ता निघतोय. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काय करायचं असेल ते तुम्ही करा. मी या बाईंना ऑलरेडी पैसे दिलेले. वाटलं तर तुम्हाला सुद्धा आणखी कॅश देतो. ठीक आहे? माझा याच्यावरती कशावरतीच विश्वास नाही आहे. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, पण आम्हाला आता जाऊ द्या. ठीक आहे? बाबा, काय चाललंय तुझं? करायचं नाही म्हणजे? तुझ्या ओळखीतलं कोणी गेलं तरी रेस्टलेस होतोस तू. मग आत्ता असं का करतोयस? मी तुला सगळं नंतर एक्सप्लेन करेन. ठीक आहे? चल. तुला नसेल ना थांबायचं तर तू नको थांबूस. मी थांबणार आहे. नाना माझे आजोबा आहेत. मी त्यांना पहिल्यांदाच भेटले आणि हे असं झालं. तू म्हणतोस ना मी रिस्पॉन्सिबल व्हायला पाहिजे म्हणून? तू रिस्पॉन्सिबल असशील तर मी जे सांगतोय ते तू ऐकशील. आणि मी आता तुला असं सांगतो की आपण इकडनं निघायचंय. एम आय क्लिअर? तू नसशील थांबणार ना तरी मी थांबणार आहे. त्यांची सगळी रिच्युअल्स होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. मी माझ्या आजोबांना सोडून कुठेही जाणार नाहीये.
शर्वरी तुम्ही जा बघा तिला. अगदी बायकोसारखं ऐकलं बघ तुझं. तोंडाला येईल ते बोलू नको. आणि क्या दे रे. ठीक आहे. अरे शशी, अरे बाबा होता कुठे तू, कधी आला? हा अरे काय किती वाळलायस, पाप्याचं पितर दिसायला लागलास. होता कुठे तू? हा ना रा, एकदम गायबच झालाय. आम्हाला वाटलं वाड्याच्या आतमीत गेलता का काय. ए वाड्यात झालाय तो काय बाई आहे का? अरे बाई नसला तरी बाई मुळेच गेलता की यार. इतकी वर्ष तडीपार होता आणि याच्या हक्काच्या वहिनीनेच तडीपार केलता. गपतो का आता? ए रे आलोय ना आता मी. आता तिला तिची लायकीच दाखवतो. हक्काची वहिनी वहिनी नाही, आता तिला हक्काची कळेलच तुम्हाला. नाही इतक्या दिवसांची कसर भरून काढली ना. नाव बदलन नाव. ए ऐकलं का? नाव बदलन. ए अक्षा, ए शशा, अरे अरे तुम्ही इथे आहे वय. अरे तो चंद्रविलास मधला म्हातारा गेला. हा लय लोक जमले तिकडं. अरे ते तर होणारच होतं. जो गेलाय तो टिकलाय का तिकडं? जो गेला ना तो मेलाय. अरे पण त्या म्हाताऱ्यानं लय वर्ष काढली तिकडं. हा अरे तुला सांगतो ना, त्या प्रॉब्लेम ना वाड्यातच आहे. हा एक बरं झाला, आता तिथं कोणीच येणार नाही. टेन्शनच गेलं. ए पण मैत इथनच घेऊन जाणार आहेत. अरे इथून नेणार आहेत का? आईला माझ्या दुकानासमोरून नेणार म्हणजे दुकानच बंद करतो. लफडच नको त्याच्या आईला. म्हातारा मेला. म्हातारा मेला. आता आपण वाड्यात घुसणार. आता आपण कोणाच्या बापाला घाबरणार नाही. हा चला चला चंद्रविलास मध्ये जाऊ. चला. अरे म्हातारा मेला, आता कसली भीती? आता कोण काय नाही करत, मी आहे ना. चला. नाही नाही चला चला. अरे शशा, अरे चला. अरे शशा, ए ऐक. ए शशा, अरे शशा, अरे प्रॉब्लेम त्या म्हाताऱ्यात नाही आहे, वाड्यात आहे. हा अरे त्या चंद्रविलास मध्ये आहे. तिथे किती आले आणि किती गेले, पण तू चंद्रविलास अजून तसाच छापूत आहे रे. असं नका जाय ना. आता म्हातारा मेलाय ना, आता आपल्याला कोणी अडवू शकत नाही. आपल्या वहिनीला कोण वाचवू शकत नाही. तो चंद्रविलास पण. कळलं? चल बस. बस रे. ए यार लवकर. हा येतो. चल लवकर. अरे लेका थांब की, दुकान बंद करायला मदत कर. चल लवकर काढ. नाना 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 तुम्ही गेले का? नाना नाना तुम्ही गेले का? नाना नाना तुम्ही म्हणले होते ना. नाना नातीला भेटायचं होतं ना. नाना गावानं वाईट टाकलं ना. नाना एकटे पडला, गावानं वाईट टाकलं. पोराचं प्रेम नाही गावलं ना. नाना अशी कशी गेले तुम्ही? नाना आता तुम्ही सुटले का? नाना 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 नाही गावात कधी पहिली पाहिली नाही. अरे म्हातारच्या मैतीला कोण राडणार? आणले असेल भाड्यानं. डॉक्टर साहेब नीट चेक करा. नाही
म्हातारा नक्की ऑफ झालाय ना? काय लय दिवस काढले या वाड्यात त्यानं. वाडा साला फॉल्टी आहे. इथं जो येतो त्याला गिळतो आणि बायांना तर सोडतच नाही. पनवदी हा विचार ना. हा विचारतो. हो डॉक्टर साहेब, आमच्या वहिनी साहेब कुठे आहेत? सिस्टरबाई, गोलाबाई हॉस्पिटलमध्येच असतात जणू, घरी अजून गेल्याच नाहीत. हे काय ना, घरात कोणी नसलं ना की मी माझं काम करते निघून जाते, म्हणून तर एक चावी माझ्याकडे ठेवली. पण कालपासून यांचा पत्ता नाहीये. फोन केला तर लागत नाही. तेच तर, लोणावळ्याला जाणार होती असं बोलली होती ती, पण मला वाटलं आले असतील. मी किती मेसेज पण केले पण नो रिप्लाय. मला थोडं टेन्शन आलं, म्हणून म्हटलं घरी जाऊन बघावं. काही प्रॉब्लेम नसेल झाला ना? प्रॉब्लेम तर खरा परवा झाला होता. काय झालं, मी शरूची दृष्ट काढली आणि मिरच्या उतरवून डस्टबिन मध्ये फेकल्या. रात्री बघते तर चक्क मिरच्या काळ्या पडल्या होत्या. हॅलो, ऐक, सरांचा फोन आला तर मला डायरेक्ट ट्रान्सफर कर. ते कालच्या प्रेझेंटेशनचे त्याला महत्त्वाचे अपडेट्स द्यायचे आहेत. ठीक आहे? कालपासून मला तुझी किती काळजी वाटतेय. मी तुला म्हटलं होतं ना की पोचल्यावर मला कळव म्हणून. कॉल, ॲटलिस्ट एक मेसेज तरी टाकायचास. आंटी, मी आदित्य बोलतोय, शर्वरीचा फ्रेंड. ॲक्च्युली मी आनंद काकाच्या ऑफिसमध्ये त्यासाठीच कॉल केला होता की कोणाला माहिती आहे का शर्वरी आणि काका कुठे गेलेत. त्यांचा फोन पण लागत नाही आहे. ओह, अरे ते दोघेही बाहेरगावी गेले आहेत. इनफॅक्ट काल प्रेझेंटेशन चालू असताना अचानक शरूचा व्हिडिओ सुरू झाला स्क्रीनवर आणि मग ही घाईघाईत निघून गेला. तेव्हापासून तो मलाही नॉट रिचेबल येतोय. कुठे गेले म्हणालात? नाव काय त्या ठिकाणाचं? चंद्र समथिंग. हां, चंद्रविलास. अनंतच्या वडिलांकडे. अरे, तर मला माहितीच नव्हतं की अनंतचे वडील आहेत. म्हणजे इतक्या दिवसात त्यांनी मला सांगितलंही नाही की अनंतचे वडील आहेत. आणि काय किती. हॅलो हॅलो हॅलो, सांगून तरी फोन ठेवायचा. काय रे, काय झालं? लोणावळ्याला गेलेच नाही आहेत ते. कुठेतरी चंद्रविलास का काय तिथे गेलेत, आनंद काकाच्या वडिलांकडे. चंद्रविलास? मी जातो. तिचा कॉल आला तर मला कॉल करायला सांगा प्लीज. हो हो. आनंद भाऊंचे वडील कुठून आले आता मध्ये? तू ऐकणार आहेस का माझं? मी पहिल्यांदा भेटले माझ्या आजोबांना. मला खूप बोलायचं होतं त्यांच्याशी. पण आता काही उपयोग आहे का? चल. नाही. शशा, वहिनी आल्या बघ. त्यांचे रिच्युअल्स बाकी आहेत अजून. ते आम्ही बघतो बाळा. बाबा म्हणतायत ना, निघा तुम्ही. हो वहिनी, गावची घरची काय अब्रू आहे की नाही? मग काय, हॉस्पिटलचे बाकी लोक सुट्टीवर गेलेत काय? तुम्ही एकट्याच राहिलात वाटतं. धाकले मालक, पाणी गरम झालं. शेवटची अंगुली. ओ पाहुणं, गावातलं कोण बी म्हाताऱ्याला हात लावणार नाही, कळलं? तुमचं अंतविधी लांबच राहिलं. काय रे? कोणी करणार नसेल तर मी करेन. शेवटची अंघोळ घालायची ना,
मी घालेन. हा नरहर आता मोकळा झाला. नवा चेहरा, नव्या दमाचं नव शरीर धारण करण्यासाठी हा नरहर मोकळा झाला.